लो प्रेशर प्लांट मधून जेव्हा गॅस हा वेल्डिंग ब्लोपाईपकडे जातो त्या दरम्यान मध्ये एक सेफ्टी इक्विपमेंट लावलेलं असते आणि त्याचं नाव आहे HBPV. HBPV म्हणजे हायड्रोलिक बॅक प्रेशर वाल्व आणि हे एक सुरक्षिततेचे साधन आहे जे ॲसिटिलीन जनरेटरच्या नंतर प्युरिफायर लावलेलं असतं आणि प्युरिफायर नंतर हे HBPV लावलेलं असते. नॉर्मल वेल्डिंग होत असताना काय होते, ॲसिटिलीन आता इथे आकृती दाखवलेली आहे. ॲसिटिलीन जनरेटर मधून ॲसिटिलीन गॅस बाहेर येतो, तो जातो पहिला ॲसिटिलीन प्युरिफायरमध्ये. प्युरिफायर नंतर प्युरिफायरमधून हा गॅस शुद्ध होतो, कोरडा होतो आणि प्युरिफायरमधून गॅस जातो HBPV मध्ये आणि HBPVच्या नंतर मग गॅस जातो ब्लोपाईपकडे. ठीक आहे. आता जेव्हा कंटिन्युअस वेल्डिंग सुरू असते तेव्हा याप्रमाणे गॅस हा सिलेंडरमधून जनरेटरमधून ॲसिटिलीन प्युरिफायरमध्ये, प्युरिफायरमधून HBPVमध्ये, HBPVमधून ब्लोपाईपकडे जात असतो. आता या ठिकाणी ही HBPVची आकृती दाखवलेली आहे. HBPV एक भांडं असते, त्याचं हे आउटलेट आहे. या आउटलेटमधून एक काचेची नळी इथे या आउटलेटमध्ये बसवलेली आहे. या नळीच्या खाली बॉटमला या ठिकाणी परफोरेटेड शीट बसवलेली असते गोल, म्हणजे या शीटला छिद्र असतात आणि या छिद्रांमधून गॅस हा बाहेर येत असतो. या ठिकाणी एक व्हेंट पाईप जोडलेला असतो, इथून काचेची नळी जोडलेली असते. ठीक आहे. ही झाली या HBPVची रचना. इथे एक आउटलेट वाल्व दाखवलेला आहे, म्हणजे या HBPV मध्ये आलेला जो गॅस आहे हा गॅस या आउटलेटमधून कुठे जातो, ब्लोपाईपकडे जातो. ओके. या ठिकाणी हा एक आउटलेट दाखवलेला आहे. काय म्हटलं इथं, गॅस इनलेट पाईप. तर हा गॅस कुठून येतो मग, HBPV सॉरी या प्युरिफायर मधून. ओके. प्युरिफायर मधून इनलेट मध्ये येतो, इनलेट मधून या ठिकाणी असा गॅस आउटलेट मध्ये जातो. आता याचं वर्किंग कसं आहे बघा. या ठिकाणी ॲसिटिलीन प्युरिफायर मधून या ट्यूब नळी मार्फत गॅस येतो या ठिकाणी. ही त्याची हा त्याचा जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी ही जी परफोरेटेड शीट लावलेली आहे, या शीटमधून हा गॅस कुठे जातो, या पाण्यामध्ये. या HBPV मध्ये या वॉटर लेवल इथं वॉटर लेवल आहे, पाणी भरलेलं आहे आणि इथून हा गॅस या ठिकाणी आउटलेट वॉलमध्ये येतो आणि आउटलेट वॉलमधून होसपाईप मार्फत हा गॅस जातो ब्लोपाईपकडे. ते कंटिन्यू सुरू असते. ठीक आहे. आता काय होते, बरेचदा मग काही चुकीमुळे, वेल्डरच्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा चुकीच्या वेल्डिंग पद्धतीमुळे फ्लॅशबॅक किंवा बॅकफायर घडून येते. मग अशा वेळेस काय होते, जळत